पुणे कोल्हापूर हा पोलादी मार्ग दुतर्फा असलेल्या गर्द झाडीतून नागमोडी वळण घेत धावत होता आणि त्या मार्गावरून ती मोटार झेपावत होती. तिचा वेग सारखा वाढत होता आणि कोल्हापूरकडे भन्नाट पळत होती. बाजूचे प्रचंड वृक्ष भराभर मोटारीकडे येऊन तितक्याच वेगानं मागं झुगारले जात होते. त्या मोटारीत बसलेल्या प्रवाशांना आपण पाळण्यातच बसलो आहोत असं वाटत होतं. नागू संचित होऊन बाहेर पाहत होता. सूर्य मावळतीकडे निघाला होता. त्याची तिरपी किरणं सृष्टीला गोंजारत होती. गर्द हिरवी झाडी त्या मावळत्या प्रकाशात डोलत होती. नुकताच पावसानं आपला तळ उठवला होता, पण त्यानं निर्माण केलेला गारवा अजून धरणीच्या पोटात कायम होता आणि त्यामुळेच झाडाझुडपांना बिलवरी बहर आला होता. तो पाहून डोळे तिपत होते. किर्र झाडीत झाकलेल्या सह्याद्रीच्या विशाल ओळी दुरून साजऱ्या वाटत होत्या. प्रवासी ती शोभा पाहून तल्लीन झाले होते. ती सस्य श्यामला महाराष्ट्राची धरणी पाहून कित्येक मनात दंग झाले होते. ती मोटार तेव्हा महाराष्ट्राच्या काळजावरून सातारच्या धरणीवर धावत होती. तिचा वेग वाढत होता. त्यानं वारा लाजला होता आणि तो खिडकीत येऊन किंचाळत होता. जणू ती मोटार त्याला मागं टाकून त्याचा अपमानच करीत होती. परंतु ती मोटार उंच सह्याद्रीच्या पायथ्याशी येताच फार तर मुंगळ्या एवढीच भासत होती. तो माणूस तसा पुढे आला आणि आपण उगीचच भ्यालो. यापूर्वी आपण कुठेतरी पाहिला होता, पण मग त्याला भिण्याचे कारण काय? नागू आपल्या मनाला निर्भय करीत होता. नकळत त्याची मान वळली आणि डोळ्यांनी दगा दिला. नागू पुन्हा दचकून उद्गारला, धनाजी. आठवणीचं दार खाडकन उघडलं आणि ते शब्द बाहेर पडले. पुन्हा तो भयभीत झाला. त्याच्या तोंडचं पाणीच पळालं. आपला हा क्रूर मृत्यू, हाडवैरी आपल्याच मोटारीत बसून आपल्या बरोबर प्रवास करीत आहे हे पाहून तो अस्वस्थ झाला. अरे रे, घात झाला असं म्हणून त्यानं समोर पाहिलं. धनाजी दरवाजाजवळच्या सीटवर बसला होता. आत्ता आपली शिकार पळणार नाही असा भाव त्याच्या चेहऱ्यावर तळपत होता. त्याच्या हातातील तो कुऱ्हाडीचा दांडा उभा होता आणि त्याची तीक्ष्ण नजर नागूच्या मानेवर वज्रलेप झाली होती. वैरी काबूत आहे याचं त्याला समाधान झालं होतं. आता त्याला सोडायचा नाही. आपल्या वैरीची आज समाप्ती होणार या विचाराने धनाजी धुंद झाला होता आणि नागू बावचळला होता. त्याचं मन विचारचक्रात गिरक्या घेत होतं. हा भयंकर माणूस आहे. हा माणसातून उठला असावा. म्हणूनच तर तो बेदरकार दिसत आहे. याला जगण्याची इच्छाच नसावी. रामोशी लोक वाईट, ते डाव धरूनच घाव घालतात. हा धनाजी आज इतकी वर्ष ती वैऱ्याची आग पदरी बांधून बसला आहे, नवे तुरुंगापर्यंत आला आहे आणि आज आपली सुटका होताच त्यानं आपला पाठलाग आरंभला आहे. केवढं हे आश्चर्य! याला कसा टाळावा, कसा चुकवावा आणि कुठं जावं? त्याच्या हातात ती काठी नव्हे, तो कुऱ्हाडीचा दांडा आहे. वेळ आली की हा कुऱ्हाड ठोकून तयार होणार आहे आणि माझ्याकडे हत्यार नाही. मी कसा लढणार? मला वाटतं मी घरी जाईन, बापाकडे दयेची भीक मागेन, पुन्हा संसार करीन. लोक माझा अपराध विसरतील. मी कुस्ती खेळेन. 35 वर्ष म्हणजे काहीच नाही. एका वर्षात मी तयारी करू शकलो असतो आणि करीन. पुन्हा मी फड गाजवीन. पुन्हा लोक मला हार घालतील, पैसे देतील. पण हे तर भलतंच झालं. तुरुंगातून बाहेर पडताच ही पीडा मागं लागली. माझी निराशा झाली. नागू मनाशी बोलत होता. नकळत त्याची मान वळत होती. डोळे त्याला चकवून धनाजीला पाहत होते. ही नागूचा जीव गुदमरत होता. मोटार पळत होती. तिचा पळ वाढत होता. मैलाचे दगड मागं सरकत होते आणि कुऱ्हाड जवळ येत होती. सूर्य एका डोंगरावर उभा होता. तो हळूहळू बुडत होता. सावल्या पूर्वेकडे तोंड करून नाक घशीत होत्या. नागू स्वतःवर संतापला. डोक्यातील विचार त्यानं झटकून बाहेर पाहिलं. त्याच्या डोळ्यासमोर सूर्य मावळला. सज्जनगडाची आकृती दूर गेली. त्या सुंदर प्रदेशावर अंधार पसरू लागला. समोर वाढणारा अंधार पाहून नागूच्या काळजात धस्स असं झालं. त्यानं गरकन वळून धनाजीकडे पाहिलं. आलो कराड! एक प्रवासी केकाटला. तसेच सर्वच बाहेर पाहू लागले. कोयना पुलावर येताच मोटारीचा वेग कमी झाला. प्रवाशांनी खिशातील नाणी काढून कोयना बाईला अर्पण केले. हात जोडले आणि मोटार कराड शहरात शिरून एसटी स्टँडवर आपल्या जागी थांबली. उतारूंनी कालवा केला. एकच पळापळ झाली. कुणी हॉटेलात मुरकुंड दिली तर कुणी विडी पेटवली. काही जण मुतारीकडे पळाले आणि भिकाऱ्यांनी खिडक्या धरल्या. भाजलेली मक्याची कणसं नाचू लागली. एका आण्याला 2
रावसाहेब, असा गलका वाढला. एक घिसाडी कुऱ्हाडीची टोपली घेऊन खिडकीत येऊन ओरडू लागला. अस्सल पोलाद आहे साहेब, बागनी चालीची कुऱ्हाड. घिसाड्याच्या त्या आरोळ्यांनी एक प्रवासी चिरडा आणि दुसऱ्याला म्हणाला, पाहिलं, हा सातारा, हे सातारी लोक, यांना सर्व काही आहे, पण एक नाही, आणि ते म्हणजे डोकं. त्यानं स्वतःच्या डोकीवर टिचकी वाजवून दाखवली. मान वर करून घिसाडी म्हणाला, तुझं काय डोसकं नाही म्हणता? डोसकं हाय म्हणूनच ही कुऱ्हाड झाली की? कशाला झाली? तो रावसाहेब चिडून म्हणाला. कुऱ्हाड झाली की माणसं माराया? अरे बाबा, तिकडचा गुजराती बनिया मुंबईत येऊन सोन्या चांदीचा व्यापार करतो, मोटारी उडवितो, आणि तुम्ही इथं या कुऱ्हाडीचा व्यापार करून डोके उडवता. म्हणूनच या जिल्ह्यात रोज खून होतात. खरं आहे तुमचं, पर खून कराय बी खेळीच लागतं. ज्याच्या पोटात सशाचं काळीज आहे ते खून बघून मरतं. असं म्हणून घिसडी पुढे गेला आणि ते ऐकून नागू दचकला. तोच मोटारीचा कर्णा वाजला. परवाशी पळत येऊन आपापल्या जागी बसले आणि मोटार पुढे निघाली. मोटारीनं कऱ्हाड मागं टाकलं होतं आणि ती पूर्वीच्याच वेगाने इस्लामपूर जवळ करीत होती. बाहेर अंधार मी म्हणत होतं. अंधारात चाकं चरचरत होती. आपलं काळीजच त्या चाकाखाली चिरडलं जात आहे असं नागूला वाटत होतं. तो स्वतःशी बोलत होता. वाईट झालं, आपण सुटलो आणि ही धनाजीची पिढा मागं लागली. अंधार तर असा झाला आणि धनाजी नक्कीच आपल्या मागं लागला आहे. आज काहीतरी विपरीत होणार. काय करावं? गपकन मोटार कोसेगाव स्टँडवर थांबली. तिच्या दिव्याच्या प्रकाशात समोर एक पाटी दिसली. वाटेगाव 2 मैल. ही अक्षरं नागून वाचली. 2 उतारू उतरले, एक चढला. आपणही इथं उतरून सरळ वाटेगावला जावं आणि एवढीच रात्र गोपाळ चौगुल्याकडे काढावी असा विचार त्याला सुचला. पण त्याच वेळी मोटार पुढे निघाली ही नागूची निराशा झाली. त्यानं शांत बसण्याचा प्रयत्न केला, पण त्याला भीती शांत बसू देत नव्हती. ती विचाराची भूतं उठून त्याला हैराण करीत